तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद द्वारा संचालित तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यान विद्या महाविद्यालयात अंतिम वर्षातील तसेच महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता। या कॅम्पस मुलाखतीमध्ये क्रॉप क्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲग्रो ऑर्बिट हब प्रायव्हेट लिमिटेड या कृषी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता। दोन्ही कंपन्यांच्या तज्ज्ञ पॅनलकडून कृषी व उद्यान विद्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि नंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या कॅम्पस ड्राईव्हमध्ये दोन्ही महाविद्यालयांतून एकूण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। त्यापैकी कृषी महाविद्यालयातून 19 विद्यार्थ्यांची ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर तर 12 विद्यार्थिनींची सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह पदाकरिता निवड झाली आहे। उद्यान विद्या महाविद्यालयातून 10 विद्यार्थ्यांची ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर तर 16 विद्यार्थिनींची सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह पदाकरिता या निमित्ताने निवड झालेली आहे। महाविद्यालयातील प्राध्यापक सतीश धर्माड, प्राध्यापक चंद्रशेखर भोबळे, प्राध्यापक श्यामदास बैरागी तसेच कृषी व उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक योगेश गवई यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते।